रात्रीचे 2 वाजले होते. पल्लवीच्या घरातले एकटेपण तिला जिवंतपणे गिळायला येत होतं. खोलीत अंधार पसरला होता आणि दूरवर शेजाऱ्यांच्या टीव्हीचा आवाज ऐकू येत होता. ती जागी होती. पलंगावर बसून काहीतरी विचार करत होती. हातात एक फाटलेला कागद होता, एका तुटलेल्या स्वप्नाचा. हे आयुष्य इतकं कठीण का आहे, तिने स्वतःशीच कुजबुजलं. घरातले थोडेसे कपडे आणि जेमतेम 2 वेळचं शिजलेलं जेवण पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. नाही, रडून काही होणार नाही, ती स्वतःलाच बजावत म्हणाली. सकाळी 4चा गजर वाजला. पल्लवी उठली. तिचे डोळे सुजलेले होते, पण कामाची वेळही झालेली होती. पहिलं काम होतं घराबाहेरचे कपडे धुणं. ती अंगणात गेली. पाण्याच्या टाकीतून थंडगार पाणी घेतलं आणि कपडे धुवायला सुरुवात केली. अहो पल्लवी, आवाज कमी करा, झोपमोड होते. शेजारच्या पाटीलबाईंचा ओरडा ऐकून ती थांबली. सॉरी ताई, मला वेळेत काम पूर्ण करायचं आहे, ती शांतपणे म्हणाली. आमचं आयुष्य काय बघायला मिळतं का तुम्हाला, नुसती धावपळ, पाटीलबाईंनी उपरोधानं म्हटलं. पल्लवीला काही बोलावंसं वाटलं, पण तिने गप्प राहणं पसंत केलं. सकाळी 7 वाजता ती एका सरकारी कार्यालयात साफसफाईचं काम करायला गेली. तिचं तिथलं स्वागत कधीही उत्साहपूर्ण नव्हतं. लोक तिच्याकडे एक तुच्छ नजर टाकत बोलायचे. पल्लवी, तुला इथे अजून काही वर्ष हेच काम करायचंय का, एक सिनियर कर्मचारी तिच्या कामावरून टोमणा मारत म्हणाला. साहेब, आयुष्य चांगलं होईल म्हणूनच तर मेहनत करते, ती उत्तरली. हे बघ, स्वप्न पाहणं बंद कर, तुझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत, तो हसत म्हणाला. पल्लवीला रडावंसं वाटलं, पण तिने हसत उत्तर दिलं. स्वप्न पाहणं बंद केलं तर मेहनत कशासाठी करू. दुपारी ती एका छोट्या वसाहतीत घरकामाला गेली. पल्लवी, या फरशीवर डाग का दिसतायत, मालकिनीने तिला संतापाने विचारलं. ताई, मी पाणी मारलं पण काही डाग तिथेच राहिले, पल्लवीने नम्रतेने उत्तर दिलं. तू कामात लक्ष देत नाहीस, अशा माणसांचं काहीच होऊ शकत नाही, मालकिनीने तिला सुनावलं. पल्लवी गप्प राहिली. तिला उत्तर देऊन काहीही मिळणार नव्हतं. ती घरी परतली तेव्हा थकलेली होती, पण डोक्यात सतत विचार सुरू होते. तिला काहीतरी मोठं करायचं होतं, पण कसं आणि कुठून सुरुवात करायची हे कळत नव्हतं. मुलांसाठी चांगलं शिक्षण, स्वतःसाठी सन्मानाची जागा, या सगळ्याचं उत्तर तिच्या मेहनतीत होतं. ती संध्याकाळी घरात बसली असताना शेजारच्या एका बाईने तिला विचारलं. पल्लवी, तुला काहीतरी नवीन काम करायचंय असं ऐकलं, पापड करायला सुरुवात कर ना, तुझं ते हातचं काम भारी असतं. हो, पण भांडवल, पल्लवी निराश झाली. तू प्रयत्न कर, कर्ज मिळव, त्या बाईने प्रोत्साहन दिलं. तिने थोडे पैसे उधार घेतले आणि छोट्या प्रमाणावर पापड तयार करणं सुरू केलं. सुरुवातीला काम कठीण होतं. बाजारात पाय ठेवलं की लोक हसत होते. ही बाई पापड विकते, स्वतःला उद्योगपती समजते काय, काही जण म्हणायचे. पण ज्या माणसाने प्रयत्न सोडले नाहीत तो कधीच हरणार नाही, पल्लवी मनातल्या मनात म्हणायची. काही महिन्यांनी तिच्या पापडांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. ती मेहनतीने काम करत होती आणि हळूहळू तिची ओळख तयार होत होती. एका मोठ्या दुकानदाराने तिच्या पापडांचा मोठा ऑर्डर दिला. आई, आज आमच्या शाळेत मला पुरस्कार मिळाला, तुझं नाव घेतलं, साक्षीने उत्साहाने सांगितलं. पल्लवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आपण सगळं करू शकतो, फक्त प्रयत्न सोडायचे नाहीत, ती मुलांना म्हणाली. पल्लवीची ही गोष्ट संघर्ष आणि आत्मविश्वासाची आहे. जिथे समाजाने तिला अडचणीत आणलं, तिथे तिने स्वतःवर विश्वास ठेवून यशाचं एक सुंदर स्वप्न साकार केलं.